हे जॅकेट घ्यायला पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, मग मी जमा करून करून मला अर्धी मदत माझ्या बायकोने केली आणि थोडे पैसे मला बायकोने दिले, त्यामुळे हे माझं जॅकेट झालं। आणि हे जॅकेट मला वाटतं 3-3.5 वर्ष झाली ह्या जॅकेटला, एकदम ओके आहे आणि एकदम रपटप। आणि नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी, खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलो प्ले यूट्यूब चॅनलमध्ये। सो आज संडे होता आणि बसून काय करायचं तर माझ्या लक्षात आलं, लगेच क्लिक झालं की तुम्हाला माझ्या गिअरबद्दल जेवढे पण माझे एक्सेसरीज आहेत आणि रायडिंग गिअर्स आहेत तर त्यांची तुम्हाला ओळख घालून देतो। तो सो मित्रांनो, हा माझा संसार आहे आणि जो मी राईडला यूज करतो, रायडिंगला राईड गिअर जे मी यूज करतो ते सगळे आत माझ्यासोबत आहेत आणि मी तुमच्यासोबत त्यांची ओळख करून देणार आहे। सो मित्रांनो, मी गेले 7 वर्ष राईड करतोय बाईकवर। FZ बाईक होती, 2 FZ बाईक झाले, आता एंटॉर्क आहे। आणि पहिल्यांदा मी विदाऊट गिअरच मी राईड करायचो, म्हणजे मला एवढं माहीत नव्हतं की गिअर्स काय यूज करायचे, जॅकेट असायचं, फक्त आपलं नॉर्मल हेल्मेट होतं, मी हेल्मेट यूज करायचो, ते पण वेगळाचं। तसं मी बघायचो खूप रायडर लोकांना ते ॲक्सेसरीज म्हणजे निगाड वगैरे घालून फुल राईड करायचे। माझी पण इच्छा व्हायची की बाबा आपल्याला पण राईड गिअर्स पाहिजे आणि ते युजफुल आहेत, आपल्याला घेतलंच पाहिजे। मग मी घ्यायला गेलो एकदा शॉपमध्ये, म्हणजे बघायला गेलो तर जॅकेटची वगैरे किंमत काढली मी, तर जबरदस्त, म्हणजे खूप 10,000, 11,000, 12,000 अशी किंमत होती। मग परत मी रिटर्न घरी आलो, थांबलो थोडा दिवस, नाही बाबा आपल्याला नाही होणार, कारण आपलं एवढं बजेट नाही आहे। सो मी थांबलो, खूप विचार केला, तरी पण मी राईड कंटिन्यू चालू होते, माझ्या राईड बंद न झाल्या, राईड चालू होते, विचार केला काही करून मला आपल्याला ॲक्सेसरीज हे गिअर घेतलेच पाहिजे। सो मी पैसे जमवायला चालू केले आणि पैसे जमवायला चालू केल्यानंतर मी पहिल्यांदा माझं जॅकेट घेतलं रायनॉक्सचं, आणि ते जॅकेट हे आहे। आणि हे जॅकेट घेताना तेवढे पण माझ्याजवळ पैसे नव्हते आणि हे मी 10,900ला घेतलं, 10,900ला, आणि हे मी एलोलीला घेतलं। तर हे जॅकेट घ्यायला पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, मग मी जमा करून करून मला अर्धी मदत माझ्या बायकोने केली आणि थोडे पैसे मला बायकोने दिले, त्यामुळे हे माझं जॅकेट झालं। आणि हे जॅकेट मला वाटतं 3-3.5 वर्ष झाली ह्या जॅकेटला, एकदम ओके आहे आणि एकदम रपटप। आणि मी तेवढं सांभाळून ठेवतो पण त्याला, कारण नॉर्मली संडेची जरी राईड असली, संडेला जरी राईड असली, त्या राईडवरून आल्यानंतर मी पूर्ण वॉश करतो चांगलं त्याला आणि व्यवस्थित ते बांधून, म्हणजे व्यवस्थित पॅक करून परत त्याला जागेवर ठेवतो, त्यामुळे मला ते व्यवस्थित आलं चांगलं। आणि आपले काही गोष्टी जर जीवापाड आपण जपले ना तर खूप चांगले येतात। तर सो अशा प्रकारे हा व्हिडिओ आजचा असा आहे की मी राईड गिअर जेव्हा घेतले तेव्हा मी कशा परिस्थितीत घेतले हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे रायडिंग जर आपल्याला करायची असेल, रायडिंग गिअर्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि इम्पॉर्टंट असल्यामुळे ते आपल्याला घेतलेच पाहिजे जर राईड तुम्ही करत असाल तर। पहिल्यांदा मी नॉर्मली असंच राईड करायचो, नॉर्मल जॅकेट घालून, बूट्स घालून, रायडिंग बूट्स पण माझ्याकडे अजून पण नाही आहेत, ग्लोव्ज पण मी नॉर्मलच वापरायचो लोकल। तर सो नंतर मी विचार केला आपल्याला पण आता रायडिंग गिअर्स घेतले पाहिजेत। तर सो रायडिंग गिअरची किंमत खूप आहे, जसं तुम्ही घ्याल तसे, पण आता कंपनी पण असे चांगले आहेत की कमी बजेटमध्ये पण तुम्ही राईड गिअर्स घेऊ शकता, रायडिंग गिअर्स। सो मी नंतर विचार केला की बाबा आपल्याला काय असं, फक्त मी रायनॉक्सचं जॅकेट फक्त एक मी एवढं महाग घेतलं, ते पण माझ्या बायकोने मदत केली म्हणून। सो पहिलं हेल्मेट माझं हे आहे स्टडचं, आणि हे मी 1500 रुपयाला घेतलेलं, ह्याला 4 वर्ष झाली या हेल्मेटला आणि अजून पण ओके, पण आता मी नॉर्मली यूज करत नाही याला, जरा थोडासा आराम दिला याला। तर थोडंसं मी याला अँटिक बनवलेलं इकडे, हे लावून वगैरे, त्यामुळे खूप भारी दिसायचं आणि बऱ्याच लोकांना आवडलेलं हेल्मेट, आणि सध्या याला आराम दिला मी। तर सो हेल्मेट माझं हे पहिलं हे होतं स्टडचं, आणि हे मी 1500ला घेतलं। त्यानंतर मी विचार असा केला की आपल्याला निगाड घेतले पाहिजे, जॅकेट घेतलं, निगाड घेतलं पाहिजे, मग मी निगाड पण घेतली आणि हे निगाड मी स्कायकोचे घेतलेले, हे मला समथिंग 800 रुपयाला मी हे घेतलेली ही जोडी। तर मी ह्याला पण 2-2.5 वर्ष झाली, हे पण अजून ओके आहे, त्यामुळे अजून मी काही नवीन काहीच नाही घेतलं, ह्यावर मी अजून राईड करतोय ह्या निगाडवर आणि ओके आहे। त्यामुळे मी जेवढं पण आहे तेवढं त्याच्यावरती मी सध्या राईड करतोय, की तुम्हाला असंच नाही जर बाबा रायडिंग करायचं आहे, तुम्हाला यूट्यूब स्टार्ट करायचं आहे, राईडला निघायचं आहे, तुम्हाला ते ह्या कंपनीचंच जॅकेट पाहिजे, ह्या कंपनीचेच निगाड पाहिजे असं काही नाही। फक्त आवड असेल तर तुम्ही नॉर्मल कमी बजेटमध्ये पण रायडिंग गिअर्स खूप येतात आणि आता अवेलेबल पण आहेत, 5-6 हजाराला जॅकेट पण येतात, टुरिंग जॅकेट, रायडिंग जॅकेट, ते पण घेऊन तुम्ही राईड करू शकता। तर सो त्यानंतर मी माझी बाईक होती, त्यामुळे ना 2-4 दिवसासाठी राईडला जायचं तेव्हा मला खूप प्रॉब्लेम व्हायचा लगेचचा, त्यामुळे मी टँक बॅग विचार केला, म्हटलं टँक बॅग घेऊ, त्यामुळे रायडरची मी टँक बॅग घेतली ॲमेझॉनला, आणि ही पण मी ॲमेझॉनला मला 3-3.5 हजाराला पडली, त्यामुळे मी ही पण टँक बॅग तेव्हा मी EMI वर घेतलेली,
आणि याच्यासोबत एक अजून काहीतरी वस्तू होती. 4-5 हजाराचं असं बजेट करून मी हे ॲमेझॉनला 2 वस्तू तेव्हा घेतलेल्या. तेव्हा पण मी हे ॲमेझॉनला EMI वर घेतलं. विचार करा, म्हणजे मला एकदम एक अमाऊंट टाकायची नव्हती 5-6 हजार, त्यामुळे मी EMI वर हे मला बेटर पडले. त्यामुळे 3-3.5 हजाराची ही टँक बॅग आहे आणि खूप याच्यात लगेच जातं. आणि म्हणजे ह्याच्यावर मी खूप राईड केले हे टँक बॅग घेऊन. तेव्हा म्हणजे FZ होती तेव्हा. सध्या हिला आराम दिला आहे. आता जोपर्यंत बाईक घेत नाही तोपर्यंत हिला आराम आहे. त्यानंतर मी विचार असा केला की ह्याने हेल्मेट थोडं मला वेगळं घ्यायचं होतं. मग मी हेल्मेट परत मी ॲमेझॉनला रायडर बॅग घेतल्यानंतर ॲमेझॉनला हे हेल्मेट घेतलं एक्झॉरचं. आणि मला हे खूप आवडलेलं. म्हटलं मला काही करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी ही थोडे दिवस थांबून ॲमेझॉनला सेम हे 5500ला 5,500ला हे हेल्मेट घेतलं. आणि ते पण ॲमेझॉनलाच घेतलं मी. पण हे पण मी EMI वरच घेतलेलं, कारण मला एक अमाऊंट टाकायची नव्हती म्हणून. कारण EMI वर मला पे लेटरवर चांगलं ऑफर भेटायचे तेव्हा. त्यामुळे मला 200-300 रुपये फक्त चार्जेस व्हायचा, बाकी मस्त यायचा. त्याच्यामुळे मी तिथून मी ॲमेझॉनवर बरेच वस्तू घेतलेल्या होत्या. त्यामुळे हे ॲमेझॉनवरून तेव्हा मी घेतलेलं. मला ह्याला आता 1.5 वर्ष झालं ह्या हेल्मेटला, पण अजून म्हणजे भारी दिसतं आणि मला आवडलेलं तेव्हा मी हे घेतलेलं. तसं हे असं झालं आपले रायडिंग गिअर्स. एक ठरवलेलं की आपल्याकडे राईड गिअर्स नाहीत, पण आपण राईड बंद नाही ठेवायची. मी कंटिन्यू राईड्स करत होतो. नॉर्मल जॅकेटवरती पण मी राईड केल्या माझ्या, म्हणजे कोकण राईड, शिर्डी, कोल्हापूर वगैरे हे राईड तेव्हा मी केलेल्या होत्या 5 वर्षापूर्वी. आणि ते पण नॉर्मल जॅकेटवरती, नॉर्मल शूज वगैरे असं घालून. पण नंतर तो विचार केला की आपल्याला रायडिंग गिअर्स घेतलीच पाहिजे, कारण खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे मित्रांनो काय, राईड जर करायची असेल तुम्हाला रायडिंग गिअर्स घेतलेच पाहिजे. मग ते असं नका विचार करू की बाबा आपल्याला चांगल्याच ब्रँडचं पाहिजे किंवा चांगले आलं पाहिजे. ठीक आहे, रायडिंग गिअर चांगलेच घेतले पाहिजे, पण कमी किमतीत पण तुम्हाला मिळून जातात. आता ग्लव्स पण माझे स्कायकोचे आहेत. हे मी 800 रुपयाला घेतलेले. हे ओके आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. कारण जर तुम्ही यूज करत असाल ना, चांगले ठेवत असाल तर तुम्हाला हे पण चांगलेच असतील, असं काही नाही. मग ते रायनॉक्सच घेतले पाहिजे असं काही नाही. तुम्ही नॉर्मल लोकल ब्रँड किंवा हे स्कायकोसारखे जे ब्रँड आहेत त्याचे पण ग्लोव्स वगैरे खूप चांगले येतात. आता निगाड पण मला खूप चांगले आहे, अजून पण काही त्रास नाही. म्हणजे ॲक्च्युली टचवूड मी कुठे अजून पडलो नाही किंवा ॲक्सिडेंट झालं नाही, पण मला हे ओके वाटले आणि मला ओके वाटलं. असं पण नाही की बाबा रायनॉक्सचे घेतले असते तरी पण मी यूजच असेच केले असते. त्यामुळे असं पण काही नाही की तुम्ही कमी बजेटमध्ये पण रायडिंग गिअर्स घेऊ शकता. आणि माझा ट्रायपॉड पण हा लोकलच आहे. हा मी 200 रुपयाला घेतलेला. ह्याला पण मला 2-3 वर्ष झाली आणि हा मी अजून यूज करतो. म्हणजे जेव्हा पण मी जातो रायडिंगला तेव्हा मोबाईलसाठी वगैरे. त्यामुळे हा पण युजफुल आहे. जस्ट हा मला माझ्या बायकोने दिला आहे. म्हणजे घरी जेव्हा पण मी काय बनवतो रील्स वगैरे तेव्हा मी हा टेबलवर ठेवून इथे मोबाईल लावून मी इथे रील्स बनवतो. तर सो असे माझे गिअर्स आहेत, छोटे आणि साधे सिंपल, जास्त पण काही नाही. आणि Hero 9चा माझा गोप्रो आहे. तो पण मी गोप्रो जेव्हा यूट्यूब ज्यांनी स्टार्ट केली तेव्हाच मी घेतलेला, कारण ते इम्पॉर्टंटच होतं. कारण मोबाईल कनेक्ट नाही होत जेवढी गोप्रोमध्ये आपल्याला क्लॅरिटी आणि जेवढं कॅच करतं तेवढं मोबाईलमध्ये होत नाही. त्यामुळे मी ते इन्व्हेस्टमेंट मी तिकडे केली वन टाईम, कारण ते पण मी EMI वरच घेतलेला. गोप्रो मी 10,000 पे करून बाकीचं EMI करून मी तो तेव्हा गोप्रो घेतला. फक्त माझ्याकडे आता रायडिंग बूट नाही आहेत आणि ते बूट्स मला घ्यायचे आहेत. अजून थोड्या दिवसांनी घेईल, पण नक्की घेईल. आणि बूट घेताना चांगलेच घेईल. त्याच्यानंतर गोप्रोची बॅटरी घ्यायची. अजून माझ्याकडे बॅटरी नाही, फक्त एका बॅटरीवर मी व्हिडिओज बनवतो आणि फक्त पॉवर बँक असल्यामुळे मला थोडीशी हेल्प होते. पण पॉवर बँक पण तेवढी आता नाही होत, थकली आता ती पण. त्यामुळे मला बॅटरीसाठी ट्राय करायचं आहे. कारण बॅटरी पण नाही बोललं तरी 2000च्या आसपास बॅटरी येते गोप्रोची. त्यामुळे ती गोप्रोची बॅटरी पण घ्यायची आहे. आणि टॉप बॉक्स माझा मी अँटॉक घेतल्यानंतर हा टॉप बॉक्स मी घेतलेला. आणि हा टॉप बॉक्स मला ॲमेझॉनवर 1500 रुपयाला पडला. त्याच्यामुळे हा पण टॉप बॉक्स एक नंबर आहे, मला तर आवडला. आणि मी कमी बजेटमध्ये खूप छान आहे. म्हणजे असं पण नाही की बाबा जास्त पण महागडं घेऊन काय अजून काय जास्त मी काय ठेवू शकलो नसतो. पण ज्याच्यामध्ये जे छोटे छोटे गोष्टी आहेत ती मी ठेवतो आणि मला आवडला. त्याच्यामुळे आम्ही ॲमेझॉनला हा 1500 रुपयाला घेतलेला. त्यामुळे थोडीशी माझी रायडिंग गिअर्स आहेत, छोटेसे आणि साधे सिंपल. फक्त मला आता पावसामध्ये हा रेनकोट जो आहे, जॅकेट खाली आपण जो घालतो ना राईड करताना, हा रेनकोट मला चेंज करायचा आहे. रायनॉक्सच आहे ॲक्च्युली, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, ह्याच्यामध्ये ना कॅप नाही आहे. ती कॅप असते ना वरती डोक्यात टाकायची, ती ह्याच्यामध्ये कॅप नाही. त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी पाणी ना हेल्मेट खाऊन इथे येतं, इकडे ह्या साईडला असं. आणि मग ते हेल्मेटचं आतमध्ये कुशन वगैरे पूर्ण ओलं होतं. त्यामुळे ह्या पावसात मला हे घ्यायचं आहे आणि हे 1000 पर्यंत मिळून जातं रायनॉक्समध्ये. त्यामुळे असे काही गोष्टी आहेत मित्रांनो. जे माझ्याकडे नवीन असतील त्यांना जर हे स्टार्ट करायचं असेल ब्लॉगिंग, मोटर ब्लॉग वगैरे, तर एक नक्की आहे, जर तुम्ही स्टार्ट करत असाल, तुम्हाला जर आवड असेल तर नक्की तुम्ही गोप्रोमध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट करा.
EMI वर घ्या पाहिजे तर, पण गोप्रोमध्ये करा. हवं तर रायडिंग गिअर्स आरामात घ्या, काही घाई नाही आहे. रायडिंग जॅकेट पण आरामात घ्या, आणि रायडिंग जॅकेट घेताना फक्त त्याच्यामध्ये पैसे तुम्ही बिंदास टाका, ते आपल्याला युजफुल आहे लाईफ टाईम. कारण आत्ता मला 2-3 वर्षे झाली. रायनॉक्सचा एक नंबर आहे जॅकेट, आणि खूप सेफ्टी आहे ते, आणि ते पाहिजे. जसं हेल्मेट आहे ना, हेल्मेट काय गरज नाही की बाबा 5-10 हजाराचं पाहिजे. हेल्मेट तुम्हाला सध्या 2 हजाराचं पण बेस्ट आहे, कारण मी या हेल्मेटवरती 2 वर्षे राईड केली. मी नंतर तुम्ही घेऊ शकता पैसे साठवून, पण इमर्जन्सीमध्ये सध्या जर स्टार्ट करायचं असेल तर कमी बजेटमध्ये खूप काही गोष्टी येतात, ते घेऊ शकतात. फक्त आत्ता मला घ्यायचं आहे, म्हणजे आता नाही, 1-2 महिन्यानंतर सॅडल बॅग घ्यायचे आहेत. कारण सध्या सॅडल बॅग मी माझ्या मित्राचे आणलेत गावी जाण्यासाठी. बूट्स घ्यायचे आहेत. आता हे जे बूट्स आहेत हे माझे नॉर्मल लोकल बूट्स आहेत. हे मी ॲमेझॉनला 600 रुपयाला घेतलेले, आणि हे एवढं सेफ्टी नाही आहेत, पण ठीक आहे, चांगले आहेत. म्हणजे आता सध्या तर चांगले आहेत असं बोलून चालावं लागेल. पण जर बूट्स मला घ्यायचे असतील तर मी चांगलेच घेणार, म्हणून मी थांबलो आहे. आणि असे काही गोष्टी आहेत, तर बरेचसे काही गोष्टी घ्यायचे आहेत, महागडे पण आहेत. त्याच्यामुळे थोडंसं मी थांबतोय आणि हळूहळू काही गोष्टी घेतोय. तसं तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट असंच माझ्यासोबत राहू दे. असेच व्हिडिओ बघत राहा. काही असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे माझं काही चुकत असेल तर, किंवा मी कुठे अडकत असेल, किंवा माझं हे चुकतंय. जर बरोबर असेल तरी पण मला कमेंट करून सांगा, आणि लाईक करा, आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तर हा व्हिडिओ इथे संपवतो. परत भेटू लवकरच. टाटा.